पुढच्या आपण इतर घडामोडींकडे वळतोय। अजित पवार यांचे पुण्यातील निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। हगवणे यांची सून वैष्णवी हिने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती। आता मयत वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल समोर आलाय, त्यामध्ये वैष्णवीला मृत्यूपूर्वी जबर मारहाण झाल्याची शक्यता वर्तवली जाते। नेमका हाच आरोप वैष्णवी यांच्या कुटुंबियांनी देखील केला होता। तर वैष्णवी यांच्या मृतदेहावर देखील बेदम मारहाण करण्याचे व्रण स्पष्ट दिसून येत असल्याने आता राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी वैष्णवी सोबत काही बरं वाईट केलेलं होतं का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांना आपण अधिक विचारूया। गोविंद, गंभीर बाब आहे, शवविच्छेदन अहवालात सुद्धा काही गोष्टी समोर आलेल्या आहेत, काय अधिक माहिती, आत्ताचं काय अपडेट आहे? अत्यंत धक्कादायक हे सगळा प्रकार म्हणावा लागेल। माझ्यासोबत आता वैष्णवीचे आई-वडील आहेत। ज्या अंगखांद्यावर वैष्णवी वाढली खेळली त्याच हाताने तिचा अंत्यसंस्कार करावा लागला। अतिशय दुःखद प्रसंग आहे। धीर धरावा लागेल। अशा अनेक मुली आहेत ज्यांच्यावर हे अत्याचार होत आहेत। काय परिस्थिती होती, कशा पद्धतीने तिला त्रास देत होता? गोविंद, वैष्णवीच्या आईवडिलांशी बोलतोय। वैष्णवीच्या वडिलांचे डोळे पाणावलेत, आवाज कापरा झालाय, थेट आवाज त्यांचा आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। प्रयत्न करूया परत एकदा त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येईल। ते आपली आपबीती सांगतायत। वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात असं आलंय की वैष्णवीला खूप मारहाण झालेली असावी, तिच्या पूर्ण शरीरावर मारहाणीचे व्रण आहेत।